अब अपना करियर किक स्टार्ट करें आईटी फील्ड में, वो भी 100% जॉब प्लेसमेंट के साथ। प्रोग्रामिंग, वेब डेवलपमेंट, ऐप डेवलपमेंट और कई स्किल्स एक साथ सीख सकते हैं। आपको कोई प्री कोडिंग नॉलेज रिक्वायरमेंट नहीं होगी, फ्रेशर्स भी अप्लाई कर सकते हैं। आईटी फील्ड में 10 साल से भी ज्यादा एक्सपीरियंस, ग्लोबली रिकॉग्नाइज्ड टीचर्स आपको आपकी इस करियर जर्नी में साथ देंगे। येलो गैप एजुकेशन सोसाइटी ने अडोबे और टेक महिंद्रा जैसी कंपनीज के एम्प्लॉइज को ट्रेनिंग दी है। अगर आप करियर को लेकर परेशान हैं तो यहां आपको 100% फ्री करियर काउंसलिंग की जाएगी। ज्यादा जानकारी के लिए अभी कांटेक्ट करें। 2.5 साल की बच्ची अपने पिता समेत डोंबिवली के खाड़ी में डूबी। देर शाम तक जारी था सर्च ऑपरेशन। रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। 23 दिसंबर शनिवार को डोंबिवली पश्चिम के राजूनगर परिसर में जो खाड़ी इलाका, यहाँ पर एक बेहद दुखद घटना घटी है। एक व्यक्ति एक 2.5 साल की बच्ची के साथ खाड़ी के किनारे पर था और पैर फिसलने की वजह से कहते हैं कि पहले बच्ची गिरी और फिर उसके बाद उसको बचाने के चक्कर में यह व्यक्ति भी पानी में डूब गया। दोनों बाप बेटी बताए जा रहे। वहीं यहाँ पर घटनास्थल पर एक युवक मौजूद था। उसने ये घटना देखी तो दौड़ करके उसने बचाने की कोशिश की, जिसका नाम चांद शेख है। मगर चांद शेख जो है कुछ कर पाता उससे पहले ये दोनों डूब चुके थे। सूचना मिलने के बाद स्थानीय पुलिस और फायर ब्रिगेड की टीम ने यहां पर पहुंचकर रेस्क्यू ऑपरेशन शुरू कर दिया था। देर शाम तक कई किलोमीटर का राजूनगर खाड़ी परिसर का पूरा इलाका छानने के बावजूद इन दोनों में से किसी का भी शव बरामद नहीं हुआ था। अंधेरा होने की वजह से सर्च ऑपरेशन रोक दिया गया था, जो दूसरे दिन जारी किया जाएगा। देखिए किस तरह की जानकारी इस संबंध में दी गई है पुलिस द्वारा और प्रशासन द्वारा। सुनिए। इकडे म्हणजे ती एक छोटी पोरगी होती, खेळत होती इथे पाणीपर्यंत होता। ती पोरगीला अंदाज नाही भेटला, 1.5-2 वर्षाचीच असेल माझ्या अंदाजाने। ती खेळत खेळत पुढे गेली, आपला कट्टा इथे थांबतो, तिला अंदाज नाही भेटला, ती पडली डायरेक्ट। मग ती गेली, ती तर दिसलीच नाही। मग तो म्हातारा तिकडे बसला होता, त्याने बी उडी मारली वाचवायला, पण तो बी बुडला। मग तो तिकडे भेटला, मग हात दाखवत होता 3-4 वेळा। मग तेव्हा बघितलं आम्ही त्या म्हाताऱ्याला। अतिशय दुर्दैवी घटना काय? दुर्दैवी घटना अशी घडली की एक आजोबा आणि तिची 2.5 वर्षाची मुलगी यांच्यासोबत सुमारे 1 ते 1.5 वाजे सुमारास इथं आले होते। बोटी चालू आहे खाडीला आणि ती मुलगी पाण्यात खेळत असताना तिचा पाय घसरून ती पाण्यात पडली आणि ती वाहत असल्यामुळे तिचे आजोबा देखील तिला वाचवण्यासाठी पाण्यात त्यांनी उडी मारली आणि पाण्यात दोन्ही वाहून गेलेले आहेत। तात्काळ माहिती मिळाल्यानंतर आमचे स्थानिक नगरसेवक विकास म्हात्रे हे हजर आहेत। त्यांनी तात्काळ माहिती दिली, आम्ही देखील आलो। फायर ब्रिगेडची गाडी स्वतः प्रशासन, फायर ब्रिगेडचं प्रशासन देखील आलं आणि आम्ही बोट लावून साधारण सुमारे खाडीमध्ये 4-5 किलोमीटर आतमध्ये जाऊन देखील पाहून आलेलो आहेत। परंतु तुर्तास आम्हाला कुठल्याही प्रकारचं डेड बॉडी, मृत शरीर वगैरे अजून मिळून आले नाहीत। शोध कार्य चालू आहे। आता आम्ही उलट्या बाजूनी परत पुन्हा खाडीत उतरून त्याचा शोध घेत आहोत। त्या मुलांचं नाव पत्ता वगैरे काही समजू शकलेलं नाही, ते आता माहिती मिळाल्यानंतर आपण त्याचा शोध घेत आहोत। सर, जेव्हा ही साधारण घटना किती वाजता घडली आणि त्यानंतर आता जी शोध मोहीम झाली ती कशा पद्धतीने झाली? कुठला जो भाग असेल खाडीचा तो आता शोधण्यामध्ये आलाय आणि आता जी उलटी तपासणी सुरू होणार आहे ती नेमकी कुठून आणि कशी होणार आहे? साधारण जी घटना ही 1 ते 1.5 वाजेच्या सुमाराची घटना आहे। याच्यामधून आम्ही आता कुंभारखान पाड्यापासून ते जवळ साधारण आतमध्ये देवीच्या पाड्या भागामध्ये एक 5 किलोमीटरपर्यंत आम्ही आतमध्ये पेट्रोलिंग करून आलेलो आहे बोटीच्या साहाय्याने। आता त्या साईडने म्हणजे देवीच्या पाड्या साईडने पुन्हा आम्ही शोध मोहीम घेत आहोत। पाण्याचा प्रवाह आहे आणि डेड बॉडी असल्यामुळे ती साईडला लागण्याची शक्यता जी आहे ती आल्यानंतर आम्हाला ते मिळून येईल। खाडी किनाऱ्यावर सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा आहे, तर त्या संदर्भात काही तपास मोहीम त्या पद्धतीने सुरू आहे का? चालू आहे, त्याप्रमाणे पण तपास मोहीम सुरू आहे। किती वाजता आले, काय आले त्याप्रमाणे आपण शोध घेत आहोत।